आपण BA भाग 2 सेमिस्टर 3 पेपर क्रमांक 4 भारतातील सामाजिक चळवळी या पेपरचं शेवटचं प्रकरण आदिवासी चळवळ सुरू करतोय। BA भाग 3 सेमिस्टर 3 पेपर क्रमांक 4 या विषयात आपण एकूण 4 प्रकरणाच्या माध्यमातून विविध सामाजिक चळवळींचा आढावा घेतोय। पहिल्या प्रकरणात आपण सामाजिक चळवळ म्हणजे काय, सामाजिक चळवळीबद्दलची माहिती आपण अभ्यासली। दुसऱ्या प्रकरणात आपण शेतकरी चळवळ, तिसऱ्या प्रकरणात आपण दलित चळवळ याचा आपण अभ्यास केला। आता प्रकरण 4 आपण सुरू करतोय, आदिवासी चळवळ। या प्रकरणात आपण आदिवासी चळवळींचा अभ्यास करत असताना आदिवासी जमातीचे प्रश्न, भारतातील प्रमुख आदिवासी चळवळी आणि आदिवासी चळवळींचा प्रभाव किंवा परिणामांचा विचार करणार आहोत। तर आदिवासी चळवळ किंवा आदिवासी समुदायाचा आपण विचार केला तर सर्वसामान्यपणे भारतीय समाजाचे 3 विभाग केले जातात। एक आदिवासी समाज, दुसरा ग्रामीण समाज, तिसरा भारतीय समाज। सर्वसामान्यपणे तिन्ही समाजापैकी, तिन्ही समुदायापैकी प्रगत समाज म्हणून शहरी समाजाकडे किंवा शहरी समुदायाकडे पाहिले जाते, त्यानंतर ग्रामीण समाजाकडे पाहिले जाते। जो समाज ग्रामीण आणि शहरी समुदायापासून अलग राहून आपलं सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक जीवन जगतोय किंवा ज्या समुदायाचं वास्तव्य प्रामुख्याने जंगली प्रदेश, पर्वतरांगा, डोंगरी प्रदेश, नद्यांनी व समुद्रांनी वेढलेली एकाकी बेटे अशा प्रदेशात राहणारा जो समुदाय, जंगली प्रदेशात राहणारा, नद्यांनी वेढलेल्या एकाकी बेटावर राहणारा, डोंगर रांगात राहणारा, पर्वतरांगात राहणारा आणि प्राथमिक दृष्ट्या पारंपरिक जीवन जगणारा जो समुदाय आहे, त्या समुदायाला आदिवासी समुदाय म्हटलं जातं। प्राचीन काळापासून हे समुदाय ग्रामीण आणि शहरी जीवनापासून अलग जीवन जगत आहेत, पारंपरिक जीवन जगतात। प्रत्येक समुदायाचं हे जीवन इतर समुदायापासून अलग आहे। आदिवासी समुदायाच्या जमातीचं व आदिवासी जमातींच्या अनेक जमाती, भिल्ल असेल, वारली असेल, गौंड असेल, माडी असेल, महादेव कोळे असेल किंवा अशा अनेक जमाती आहेत। त्या जमाती आपल्या जमातीचं वेगळं सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जीवन जंगली प्रदेशात, ज्या ज्या प्रदेशात ते राहतात त्या प्रदेशात राहून आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करतात। त्यांची भाषा इतर जमातीपेक्षा वेगळी आहे, प्रगतापेक्षा वेगळी आहे। त्यांचं सामाजिक जीवन इतरांपेक्षा वेगळं आहे, सांस्कृतिक जीवन इतरांपेक्षा वेगळं आहे, धार्मिक जीवन इतरांपेक्षा वेगळं आहे, सांस्कृतिक आर्थिक जीवन देखील इतरांपेक्षा वेगळं आहे। सर्वसामान्यपणे आदिवासी खाद्य संकलन करणं म्हणजे जंगली प्रदेशात वास्तव्य करणारा आदिवासी जंगलात झाडांच्या, फळांच्या, फुलांच्या माध्यमातून किंवा फळं असतील, फुलं असतील, मध असेल, हे खाद्य संकलन करून एखाद्या प्राण्याची शिकार करून, नद्यांच्या प्रदेशातील आदिवासी असतील मासेमारी करून, म्हणजेच खाद्य संकलन, शिकार आणि मासेमारी करून हा समाज आपलं जीवन जगत होता। हा समाज इतर प्रगतांच्या प्रमाणे आर्थिकदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या प्रगत नाही, तर देखील तो समाधानी, अत्यंत एक शांतपणे निसर्गाच्या सानिध्यात जीवन जगणारे प्रमुख समुदाय म्हणून त्याचा आपण या ठिकाणी विचार करू शकतो। परंतु ब्रिटिश कालखंडात या आदिवासी समुदायाचा प्रगतासी, म्हणजेच ब्रिटिशनी ज्या भारतात रस्ते, रेल्वेचा विकास केला, ब्रिटिशांनी जंगलविषयक कायदे केले, त्याच्यानंतर जमीनदार असतील, ठेकेदार असतील, सरकारी अधिकारी असतील, कर्मचारी असतील, तिथल्या शाळेच्या माध्यमातून त्यांचे संपर्कात आलेले शिक्षक असतील, या सगळ्यांचा संपर्क आल्यामुळे आदिवासींनी आपल्या पारंपरिक जीवनात बदल करायला सुरुवात केली। आदिवासींच्या पारंपरिक जीवन पद्धतीवर ग्रामीण आणि शहरी जीवन पद्धतीचा प्रभाव पडला। ग्रामीण शहरी जीवन पद्धतीतले हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म अशा धर्म आणि धर्मप्रसारकांचा प्रभाव असेल, ब्रिटिश राजवटीतले नवीन कायदे असतील, ब्रिटिश राजवटीतले काही जमीनदार असतील, ठेकेदार असतील, यांचा प्रभाव पडल्यामुळे आदिवासींचं पारंपरिक जीवन डिस्टर्ब होऊ लागलं। त्यांना आधुनिक जीवन म्हणजे प्रगतांचं जीवन त्यांनी स्वीकारण्याचा प्रयत्न केला, प्रगतांची भाषा स्वीकारण्याचा प्रयत्न केला, प्रगतांचे व्यवसाय स्वीकारण्याचा प्रयत्न केला, प्रगतांची कपडे लत्ते स्वीकारण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आदिवासींच्या जीवनात बदलांना सुरुवात झाली। पण हे बदल अनेक सामाजिक समस्या निर्माण करणारे ठरलेले आढळतात। त्यामुळे ह्या समस्या सोडवण्यासाठी आदिवासींना आदिवासींच्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी किंवा प्रगतांचा जो प्रभाव आहे, भाषिक प्रभाव असेल, धार्मिक प्रभाव असेल, आर्थिक
प्रभाव असेल, प्रगतांच्याकडून होणारी फसवणूक असेल, प्रगतांच्याकडून होणारा अन्याय असेल, महिलांच्यावर होणारा अत्याचार असेल आणि पारंपरिक आदिवासी संस्कृती टिकवण्यासाठी आदिवासींनी एकत्रित येऊन जो प्रयत्न केलेला आहे, आदिवासींनी एकत्रित येऊन जी चळवळ उभी केलेली आहे, त्या चळवळीला आपण आदिवासी चळवळ म्हणू शकतो. त्यामुळे या प्रकरणाच्या माध्यमातून आपण आदिवासी चळवळीचा अभ्यास करणार आहोत. यात प्रामुख्याने आदिवासी जमातीचे प्रश्न, समस्या, भारतातील प्रमुख आदिवासी चळवळी आणि या आदिवासी चळवळींचा पडणारा प्रभाव किंवा झालेला परिणाम याचा अभ्यास आपण या टॉपिकच्या माध्यमातून करणार आहोत. यातला पहिला मुद्दा आहे आदिवासी जमातींचे प्रश्न किंवा समस्या. जसं आपण अभ्यासलं की पारंपरिक समाजाचा विचार केला, भारतीय समाज जीवनाचा विचार केला तर आदिवासी समुदाय, ग्रामीण समुदाय, शहरी समुदाय हे भारतीय समाजाचे 3 प्रमुख भाग आहेत. त्यामुळे यातला ग्रामीण आणि शहरी हा प्रगत आहे. शहरी समुदाय वेगाने प्रगत होतो, शहरांच्या संपर्काने प्रभावाने ग्रामीण समुदायात परिवर्तन होतं. परंतु आदिवासी जंगली प्रदेशात राहत असल्यामुळे इतर समुदायापासून अलग डोंगराळ प्रदेश, नद्यांनी वेढलेली एकाकी बेटे, समुद्रकिनारच्या प्रदेशात किंवा समुद्राने वेढलेली एकाकी बेटे ह्या ठिकाणी तो वास्तव्य करत असल्यामुळे इतरांचा पूर्णपणे संपर्क त्याच्याशी नव्हता. अलग जीवन जगत होता, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तो अलग होता. परंतु ब्रिटिश राजवटीत औद्योगिकरण, नागरीकरण, विविध कायदे असतील, रस्ते रेल्वेचा विकास असेल, जमीनदार, ठेकेदार, सरकारी अधिकारी याच्या माध्यमातून ब्रिटिश अधिकारी किंवा ब्रिटिश राज्य व्यवस्था, शहरी समुदायातील व्यक्ती, ग्रामीण समुदायातील व्यक्ती याचा जंगलाशी संपर्क आला, यांचा नद्यांनी वेढलेली एकाकी बेटाशी संपर्क आला, म्हणजे आदिवासीशी संपर्क आला. आणि आदिवासींशी संपर्क आल्यानंतर ग्रामीण आणि शहरी समाज जीवनाचा प्रभाव आदिवासींच्या जीवनावर पडला. त्यातून आदिवासी जीवनात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी चळवळी उभ्या झाल्या. हे नेमके कोणते प्रश्न निर्माण झाले तर त्याचा पहिला प्रश्न आर्थिक प्रश्न. प्रगतांच्या संपर्कामुळे, प्रगत म्हणजे कोण, ग्रामीण आणि शहरी समुदायातील व्यक्ती, आदिवासींनी पारंपरिक आपल्या ज्या आर्थिक क्रिया आहेत त्यांचं आदिवासी समुदायाचं वैशिष्ट्य आहे साधी अर्थव्यवस्था, मर्यादित तंत्रविद्या. म्हणजे सर्वसामान्यपणे साध्या हाताऱ्याच्या माध्यमातून दगड असेल, लाठीकाठी असेल याच्या माध्यमातून आदिवासी शिकार करत असेल, मासेमारी करत असेल किंवा फळं खाद्य संकलन करत असेल, म्हणजे जंगलातली फळं असेल, लाख असेल, कंदमुळं असतील, मध असेल, हे गोळा करणं आणि आपलं आर्थिक गुजराण करणं हे आदिवासींच्या दैनंदिन आर्थिक जीवनाचा तो भाग होता. आदिवासी हे आर्थिक जीवन कसं होतं तर त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य म्हणून असं पाहिलं जातं की अत्यंत साधी अर्थव्यवस्था, साधा आर्थिक जीवन आणि उदरनिर्वाहापुरतं आर्थिक जीवन जगण्याचा प्रयत्न आदिवासी करत होता. दिवसभर कुटुंबातून बाहेर पडायचं, जंगलात फिरायचं, कुटुंबाच्या गरजे एवढी फळे मिळाली, फुलं मिळाली, लाख मिळाला, मध मिळाला किंवा कंदमुळं मिळाली, एखादी शिकार मिळाली की त्या दिवशीचं अर्थार्जन आदिवासी थांबवत असत. आणि मग त्यालाच आपण उदरनिर्वाहापुरतं आर्थिक जीवन, साध्या अर्थव्यवस्था म्हणू शकतो. परंतु प्रगतांच्या संपर्कामुळे हीच खाद्य संकलन, शिकार, मासेमारी ही साधी अर्थव्यवस्था बंद पडली, आर्थिक क्रिया बंद पडल्या. त्यामुळे आदिवासींना जंगलाबाहेर पडावं लागलं. त्यामुळे आदिवासी जो पारंपरिक शेती करत होता, पारंपरिक व्यवसाय करत होता किंवा त्यातून आपलं आर्थिक जीवन जगत होतं, ह्या आर्थिक जीवनात अनेक अडचणी आल्या. त्यांना जंगलातून बाहेर पडावं लागल्यामुळे पारंपरिक खाद्य संकलन, शिकार, मासेमारी ह्या पारंपरिक उदरनिर्वाहापुरती त्यांच्या असणाऱ्या आर्थिक क्रिया प्रगतांच्या संपर्कामुळे बंद पडली. त्यामुळे त्यांना रोजगारासाठी इतर शहरात जावं लागलं, खेड्यात जावं लागलं, त्याच्या शेतीवर काम करावं लागलं. त्यामुळे आपण जे काम करतो, जे श्रम देतो त्या श्रमाचं मूल्य किती आहे, म्हणजे दिवसा जर एखादी व्यक्ती एखाद्या शेतात कामासाठी आली, म्हणजे भांगलन करण्यासाठी आली तर त्या व्यक्तीला 200 रुपये पगार असेल. तर आदिवासींना शिक्षण, अपुरं शिक्षण असल्यामुळे, पैशाचं नॉलेज नसल्यामुळे किंवा श्रमाची किंमत माहिती नसल्यामुळे आदिवासी 100 रुपयातच ते काम करू लागले किंवा त्यांना 50 रुपये दिले गेले. त्याला आपण आर्थिक शोषण म्हणू शकतो. त्याचबरोबर आदिवासींनी आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सावकारांच्याकडून कर्ज काढलं आणि त्या सावकारांनी त्या कर्जाची परतफेड करून घेण्यासाठी आदिवासींच्या जमिनी हस्तगत केल्या, जमिनीवर आपला मालकी हक्क सांगितला, त्यातून त्याची आर्थिक पिळवणूक झाली. त्याचबरोबर सावकारांचं कर्ज न फेडल्यामुळे आदिवासींच्या व्यसनाधीनता वाढली, कर्जबाजारीपणा वाढला. त्याचबरोबर आदिवासींची आर्थिक फसवणूक, म्हणजे पैशाचं नॉलेज आदिवासींच्यात नसल्यामुळे त्यांचं आर्थिक फसवणूक केली जाऊ लागली. कारण आदिवासी पारंपरिक साध्या अर्थव्यवस्था किंवा उदरनिर्वाहापुरतं आर्थिक जीवन जगत असताना
आदिवासींना वस्तू विनिमयाच्या माध्यमातून त्यांच्या दैनंदिन व्यवहार व्हायचे, आर्थिक व्यवहार व्हायचे. एखाद्या आदिवासीला एखादी शिकार सापडली तर ते शिकारीतला काही हिस्सा एखाद्या शेजारी व्यक्तीला देत असेल, त्याच्या बदल्यात त्याच्याकडून काही फळं घेत असेल. एकमेकांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी वस्तू विनिमयाच्या माध्यमातून त्यांचं आर्थिक जीवन चालत असेल. परंतु प्रगतांच्या संपर्कामुळे वस्तू विनिमयाच्या माध्यमातून चालणारं आर्थिक जीवन, पारंपरिक आर्थिक क्रिया, साधी अर्थव्यवस्था, मर्यादित तंत्रविद्या बंद पडली आणि प्रगताशी संपर्क साधून त्यांना रोजगार मिळवावा लागला, त्यांचा व्यवसाय करावा लागला. त्यामुळे आपोआपच त्यांचं आर्थिक शोषण केलं गेलं. आर्थिक बाबतीत पैशाची किंमत माहीत नसल्यामुळे किंवा दिवसभर श्रम केल्यानंतर श्रमाचं मूल्य काय हे माहीत नसल्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक केली गेली, आर्थिक शोषण केलं गेलं. यातून कर्जबाजारीपणा वाढला, फसवणूक वाढली. त्यामुळे आदिवासींच्यात या पद्धतीचे आर्थिक प्रश्न निर्माण झाले. या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ज्यावेळेला आदिवासी संघटित बनला, त्यातून निर्माण झालेल्या चळवळींना आपण आदिवासींच्या चळवळी म्हणू शकतो. दुसरा प्रश्न आहे सामाजिक सांस्कृतिक प्रश्न. आदिवासींचं आर्थिक जीवन जसं प्रगतांच्यापेक्षा वेगळं होतं, त्याच पद्धतीने आदिवासींचं सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन देखील प्रगतापेक्षा वेगळं होतं. आदिवासींची भाषा असेल, त्यांची पारंपरिक कला असेल, लोकगीतं असतील, लोकनृत्य असतील, व्यवसाय असेल, धार्मिक श्रद्धा असतील, यात कमालीचा एकसारखेपणा होता. एका जमातीची भिल्ल नावाची आपण जमात घेतली, महादेव कोळी नावाची जमात घेतली, तर त्या जमातीचं एकूण जीवन समान होतं. पारंपरिक एकसारख्या कला जोपासणं, लोकगीतांच्या माध्यमातून मनोरंजन करणं, लोकनृत्याच्या माध्यमातून मनोरंजन करणं, पारंपरिक कलांचा विकास करणं, पारंपरिक जे व्यवसाय आहेत, शिकार, मासेमारी किंवा इतर त्यांच्या पेंटिंग, चित्रकला असेल, गायनकला असेल, त्यांच्या पारंपरिक कला आहेत, त्या कलांचा विकास करणं, त्याच्या माध्यमातून आपलं सामाजिक सांस्कृतिक जीवन जगलं. त्यांची भाषा देखील इतरांपेक्षा वेगळी, एकसारखी त्यांची भाषा बोलीभाषा आहे, त्या भाषेची लेखनकला अवगत नाही. त्यामुळे त्यांच्या धार्मिक श्रद्धा, आदिवासींचा धर्म, आपले धर्म आहेत प्रगतांचे, हिंदू, मुस्लिम, शीख असेल, ख्रिश्चन असेल, या धर्मापेक्षा वेगळे. आदिवासींचा धर्म हा निसर्गावर आधारित होता. निसर्गाच्या सानिध्यात राहत असताना निसर्गातल्या घडणाऱ्या गोष्टीबद्दलची माहिती नसल्यामुळे त्या निसर्गाच्या अद्भुत शक्तीवर विश्वास ठेवून निर्माण झालेला धर्म हा आदिवासींचा धर्म होता. त्याच्या माध्यमातून आदिवासी आपलं सामाजिक सांस्कृतिक जीवन जगत होते. परंतु ज्यावेळी प्रगतांचा संपर्क आला, तर प्रगतातल्या हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, याने आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडलं. आदिवासी समुदायात जाऊन त्यांचा धर्म किती चुकीचा आहे, धर्माच्या परंपरा किती चुकीचा आहे, आमचा धर्म किती प्रगत आहे, आमच्या धर्माच्या माध्यमातून आपण कसं धार्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्माच्या प्रभावामुळे, त्याचबरोबर धर्म प्रसारकामुळे आदिवासीने आपला धर्म, पारंपरिक धर्म बदलला, नवीन धर्म स्वीकारला. जिथे हिंदूंचा प्रभाव होता त्यावेळी हिंदू धर्म स्वीकारला, मुस्लिमांच्या प्रभावातून मुस्लिम धर्म स्वीकारला, ख्रिश्चन धर्माचा जिथं प्रभाव आहे तिथं ख्रिश्चन धर्म स्वीकारला. व त्यांनी केवळ ख्रिश्चन, हिंदू आणि मुस्लिम धर्म स्वीकारला असं नाही, तर या धर्माबरोबर त्या धर्माच्या ज्या चालीरीती आहेत, त्या धर्माच्या प्रथा परंपरा आहेत, त्या धर्माचे आचार विचार आहेत, त्या धर्माचा दृष्टिकोन आहे, त्या धर्माचे धार्मिक विधी आहेत, त्या धर्माचं सामाजिक जीवन आहे, त्या धर्मातल्या संस्था, विवाह संस्था, कुटुंब संस्था, धर्मसंस्था, या गोष्टी देखील आदिवासींना प्रगतांनी स्वीकारायला भाग पाडल्या. त्यामुळे यातून आदिवासींनी प्रगतांची भाषा स्वीकारली, कला स्वीकारण्याचा प्रयत्न केला, त्यांचे व्यवसाय स्वीकारले, त्यांच्या धार्मिक पद्धती स्वीकारल्या, धार्मिक प्रथा परंपरा स्वीकारल्या, त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वीकारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या सण समारंभाच्या पद्धतीत स्वीकारलेलं आपलं पारंपरिक जीवन, म्हणजे कला, लोकगीते, लोकनृत्य, भाषा, धार्मिक जीवन, यात त्यांनी बदल केला. आणि हे करत असताना लगेच कुठलाही बदल होत नाही. 100% आपण पारंपरिक जीवन टाकून आधुनिक जीवन स्वीकारत नाही. तर हे बदल करत असताना आदिवासींना आपलं पारंपरिक जीवन आणि नवीन जीवन यात योग्य समन्वय साधता न आल्यामुळे त्यांच्या जीवनात जगण्याच्या बाबतीत, सामाजिक संबंधाच्या वैवाहिक बाबतीत, विवाह संस्थेच्या बाबतीत, धर्माच्या बाबतीत, अनेक नातेसंबंधाच्या बाबतीत अनेक प्रश्न, अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले. त्यात प्रामुख्याने वैवाहिक प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न निर्माण झाले, व्यसनाधीनता निर्माण झाली, अनारोग्य म्हणजे आरोग्य बिघडणं तो एक प्रश्न निर्माण झाला, महिलांचे अत्याचार निर्माण झाले. त्यामुळे परंपरा आदिवासींनी प्रगतांचे स्वीकारल्यामुळे धड त्यांची पारंपरिक जीवन त्यांना कळत नाही,
आणि प्रगतांचा कळत नाही, अशा द्विधा अवस्थेत आदिवासींच्या जीवनात अनेक सामाजिक सांस्कृतिक प्रश्न निर्माण झाले. हे प्रश्न सोडवण्यासाठी काही अर्थाने चळवळी निर्माण झालेली दिसून येतात. तिसरा मुद्दा आहे शैक्षणिक प्रश्न. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ब्रिटिश आणि त्यानंतर भारतातल्या अनेक शिक्षणाने म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात आदिवासींना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणणं, त्यांना आधुनिक शिक्षण देणं यासाठी प्रयत्न केले. प्रामुख्याने स्वतंत्रोत्तर भारतात स्वातंत्र्यानंतर आदिवासींच्या शिक्षणासाठी अंगणवाडी असेल, बालवाडी असेल, आश्रम शाळा स्थापन केल्या. शालेय पोषण आहार आदिवासींच्या शिक्षणाच्या व्यवस्थेतून आला. कारण आदिवासींना शिक्षणाचं महत्त्व माहीत नव्हतं. आधुनिक शिक्षणाचं पारंपरिक जीवन जगणं, खाद्य संकलन, शिकार मासेमारी करणं, पारंपरिक सामाजिक सांस्कृतिक जीवन जगणं, पारंपरिक धार्मिक जीवन जगणं, आपल्या समुदायापुरतं मर्यादित जीवन हे आदिवासींचं प्रमुख जीवन होतं. आणि त्याच जीवनासाठी आदिवासी आपलं दैनंदिन आयुष्य खर्ची टाकत होता किंवा जीवन जगत होतं. पण प्रगतांच्या संपर्कामुळे अनेक गोष्टीत बदल झाले. आर्थिक बदल झाले, सामाजिक व्यवस्थेत बदल झाले, सांस्कृतिक व्यवस्थेत बदल झाले. त्याचबरोबर प्रगतांनी आदिवासींना आधुनिक शिक्षण देणं, राष्ट्रीय प्रवाहात त्यांना सामील करून घेणं, त्यांचा शैक्षणिक आर्थिक संपूर्ण विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून आदिवासी प्रदेशात अंगणवाडी निर्माण झाल्या, बालवाडी निर्माण झाल्या, आश्रमशाळा निर्माण झाल्या, शालेय पोषण आहार म्हणजे आदिवासी मुलं शाळेत दुपारचं जेवण मिळतं, माध्यान्ह आहार दुपारचं जेवण मिळतं. हे आदिवासी कुटुंबाला कळाल्यानंतर ती त्यांच्या मुलांना शाळेत पाठवतील यासाठी शालेय पोषण आहार सुरू केला. परंतु शालेय शिक्षण देणं, आदिवासींची आधुनिक शिक्षण आदिवासींच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांची प्रगती साधणं हेच ध्येय प्रगत समाजात चांगलं ध्येय म्हणजे आपल्या भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ते ध्येय चांगलं आहे. पण ते प्रत्यक्षात साध्य झालेलं आहे का तर नाही. कारण आदिवासी क्षेत्रात चांगल्या शाळेच्या इमारती नाहीत. असल्या इमारती तर तिथं अपुरे शिक्षक नाहीत. शिक्षक असतील तर इतर शालेय साधनांचा जो योग्य पुरवठा होणं गरजेचं आहे, योग्य पुरवठा नाही. त्याचबरोबर आदिवासींच्या शिक्षणात आदिवासींच्या भाषेत शिक्षण दिलं जात नाही, प्रगत भाषेत शिक्षण दिलं जातं. त्यामुळे प्रगत भाषा आदिवासींची भाषा यामुळे आदिवासींच्यात भाषिक अडचण निर्माण होते. त्यातून त्यांची पारंपरिक बोलीभाषा बोलता येत नाही आणि आधुनिक भाषा जमत नाही. या पद्धतीची वेगळी निरक्षरता आदिवासींच्यात निर्माण झालेली आहे. त्यामुळे पूर्णपणे शिक्षण प्रगत घेता येत नाही. घेतलं तर प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, त्याच्यापुढचं उच्च शिक्षणासाठी शहरात जाणं जमत नाही. त्या आदिवासींचा शैक्षणिक विकास अपेक्षित एवढा झालेला नाही. त्या आदिवासींच्या जीवनात अनेक शैक्षणिक प्रश्न निर्माण झालेले दिसून येतात. त्यामुळे शैक्षणिक प्रश्न हा देखील आदिवासी चळवळीसाठी निर्माण झालेला प्रश्न म्हणून त्याच्याकडे बघू शकतो. त्यानंतर राजकीय प्रश्न. आदिवासी जीवनात जसे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रश्न निर्माण झाले, त्याच पद्धतीने अनेक राजकीय प्रश्न देखील आदिवासीत निर्माण झालेले आहेत. आदिवासींचं दैनंदिन जीवन आपण विचारात घेतलं तर आदिवासींचा राजकीय जे कार्य किंवा राजकीय व्यवस्था आहे आदिवासींची ती अत्यंत साधी आहे. जमातीचा एक जमात प्रमुख असतो आणि जमात प्रमुखाला सहाय्य करणारे 5 लोक असतात. त्याला पंचमंडळी म्हटलं जातं. जमात प्रमुख आणि पंचमंडळीच्या माध्यमातून जमातीचं राजकीय कार्य केलं जातं. जमातीचं राजकीय कार्य काय तर जमातीतल्या युवकांचं संघटन करणं, युवकांना जमातीबद्दलची माहिती देणं, जमातीचं रक्षण करणं, संरक्षण करणं, जमातीतल्या काही वादविवाद असतील, संघर्ष असेल कुटुंबातला व्यक्तिमधला त्याबाबत न्यायदान करणं, त्याबाबतचे निर्णय देणं, हे कार्य राजकीयदृष्ट्या आदिवासीत जमात प्रमुख आणि पंच मंडळीच्या माध्यमातून पार पाडलं जात होतं. परंतु प्रगतांचा संपर्क वाढला. ब्रिटिश कालखंडापासून नंतर स्वातंत्र्योत्तर कालखंडात आदिवासी प्रदेशातल्या मतांचा वापर करून राजकीय सत्ता मिळवण्यासाठी अनेक नवीन राजकीय पक्ष, संघटना आदिवासी प्रदेशापर्यंत पोहोचल्या. त्याने आदिवासींचा मतांचा वापर करून राजकीय सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातून आदिवासी अनेक मोठ्या राजकीय पक्षांनी आदिवासींच्या एकत्रित मताच्या गठ्ठ्यासाठी आदिवासीत काही नेतृत्व विकसित करण्याचा प्रयत्न केला. परंतु आदिवासींचे नेतृत्व, आदिवासींचं मतं हे केवळ मोठ्या राजकीय पक्षांच्या सत्तेसाठीच त्याचा वापर केला गेला. याच्या पुढे जाऊन आदिवासींचा कोणताही विकास केला गेला नाही. ठीक आहे, आदिवासी प्रदेशात आज रस्ते झाले असतील, शाळेच्या इमारती झाल्या असतील, आदिवासींना व्यवसाय पुरवण्याचा प्रयत्न केला असेल, तरी देखील आदिवासींच्या जीवनाचे मूलभूत जे प्रश्न आहेत ते भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरी देखील आजची राजकीय व्यवस्था, आजची सामाजिक व्यवस्था आदिवासींचे मूलभूत प्रश्न सोडवू शकलेले नाही.
त्यांच्या पारंपरिक जीवनात त्यांना जगण्याला आपण प्राधान्य देत नाही, जर त्यांना आधुनिक आपण करत नाही, तेव्हा त्यांच्यात एक सामाजिक सांस्कृतिक पातळीवर अनेक प्रश्न निर्माण झाले. त्या आदिवासींना अजूनही मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणणं आपल्याला शक्य झालेलं नाही. त्यांनी योग्य शिक्षण देता आलं नाही, त्यांना व्यवसाय देता आले नाहीत, त्यांना आधुनिक शिक्षण देता आलेलं नाही किंवा आधुनिक बनवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांना नोकरी व्यवसायाच्या संधी आपण व्यवस्थित देऊ शकत नाही. त्यामुळे आदिवासींच्या कुपोषण असेल, मातांचा मृत्यू असेल, अनेक प्रश्न म्हणजे वृद्धांच्या समस्या असतील, आदिवासींच्या इतर आरोग्याचे प्रश्न असतील, व्यवस्थापन असेल, अशा अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे आदिवासीत नेतृत्व निर्माण झालं असलं तरी देखील अनेक राजकीय पक्षांनी आदिवासींच्या मतांचा वापर करून राजकीय सत्ता मिळवली असली तरी देखील आदिवासींचा कोणताही राजकीय विकास झालेला नाही, सामाजिक विकास कुठल्याही राजकीय पक्षांनी केलेला नाही, सत्ताधारी पक्षांनी केलेला नाही. त्यामुळे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असेल, मोठ्या पक्षांचं सहकार्य असेल, यामुळे आदिवासींच्या जीवनात अनेक राजकीय प्रश्न निर्माण झालेले दिसून येतात. म्हणजेच आदिवासी नेतृत्व कुठल्या तरी मोठ्या राजकीय पक्षाचं मांडलिकच झालेलं आहे. स्वतः ते नेतृत्व राज्याचं नेतृत्व बनू शकलेलं नाही. जे आदिवासी नेते आदिवासी म्हणून स्वतःला समजून घेतात, आदिवासी नेते म्हणून आज समोर आलेले आहेत, ते आदिवासी नेते एकदा मुंबई पुण्याला आले की नंतर आपल्या प्रदेशाकडे जात नाहीत. हे आदिवासींचं राजकीय दुर्दैव आहे, याला आपण राजकीय प्रश्न म्हणू शकतो. त्या राजकीय प्रश्नामुळे देखील आदिवासी संघटित होऊन आपल्या राजकीय हक्कासाठी आज लढा देताना दिसून येतो. त्यामुळे या पहिल्या मुद्द्यात आपण आदिवासींच्या जमातीच्या काही समस्या किंवा प्रश्न आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रामुख्याने आर्थिक प्रश्न, सामाजिक व सांस्कृतिक प्रश्न, शैक्षणिक प्रश्न आणि राजकीय प्रश्न हे आदिवासी जमातीचे प्रमुख प्रश्न असलेले दिसून येते. त्यामुळे ह्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ज्यावेळेला आदिवासींनी अनेक संघटना निर्माण केल्या आहेत, आज आदिवासींच्या अनेक संघटना आहेत, त्या संघटना आपल्या न्याय हक्कासाठी सरकारच्या समोर आंदोलन करण्याचा प्रयत्न करतात, चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आज ज्यावेळेला नक्षलवादी आजची चळवळ ही अतिरेकी चळवळ म्हणून आपण त्याचा विचार करू शकतो. सुरुवात नक्षलवादी चळवळीची जी सुरुवात आहे, ठेकेदार, जमीनदार, ब्रिटिश अधिकारी किंवा भारतातले सरकारी अधिकारी यांच्याकडून आदिवासी प्रदेशांच्या आदिवासींच्यावर होणारा अन्याय, शेतकऱ्यांच्या होणारा अन्याय, त्या अन्यायाला प्रतिकार करण्याच्या प्रयत्नातून निर्माण झालेली जी चळवळ आहे, त्या नक्षलवादी चळवळ म्हणू शकतो. माओवादी चळवळ ही त्यातून निर्माण झाली. आज त्याचं स्वरूप वेगळं आहे, परंतु ह्या चळवळी या कारणासाठी निर्माण झाल्या. म्हणजेच आदिवासींचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी ज्या चळवळी निर्माण होतात त्या चळवळीला आपण आदिवासी चळवळी म्हणू शकतो. या आदिवासींचे प्रश्न अभ्यासल्यानंतर आदिवासींच्या प्रश्नांची माहिती आपल्यास होण्यास याची मदत होऊ शकेल. आपण ही लेक्चर या ठिकाणी थांबवणार आहेत. धन्यवाद. थँक्यू.